आवाज येतोय माझा आता? हो, हो आता सर, आता हा, येतोय. रेंज गेली होती वायफायची. तर मोबाईलवर कनेक्ट केलंय आपण आता. तो सायकोडायनामिक थेअरी सिग्मंड फ्राइड, मोरल डेव्हलपमेंट थेअरी लॉरेन्स कोलबर्ग, सोशिओ कल्चर थेअरी लेव वर्गोस्की, बाकी मग सायकोसोशल थेअरी एरिक इरिकसन, बिहेवियरिस्ट थेअरी बिहेव स्किनर, इकोलॉजिकल थेअरी युरी बॉर्नफ्रेन ब्रेनर, मल्टिपल इंटेलिजन्स हार्वर्ड गार्डनर, मॅच्युरेशन थेअरी अर्नॉल्ड जेरसेल, ह्युमॅनिस्टिक थेअरी अब्राहम मॅस्लो. तर ह्या सगळ्या थेअरीज आपण डीएड बीएड मध्ये शिकलेलो आहोत. आता जॉन पियाजे किंवा जीन पियाजे ज्याला म्हणतात, तर 1920 सालापासून पियाजे याने काय केलं, मुलांवर जे प्रयोग केले, तर त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं 1932 मध्ये, मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड असं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. त्याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी कसं वर्णन केलेलं आहे तो क्रम आता समजून घेणार आहोत. आता त्यांनी जे काही पियाजेने संक्रिया केलेत त्यांना ऑपरेशन म्हटलेलं आहे. एक माहितीचं रूपांतरण त्यांनी केलेलं आहे. बघा कशा पद्धतीने ते असं म्हणतात की पियाजे असं म्हणतात 4 टप्पे. तुमच्यापैकी सी टेटचे ज्यांनी फॉर्म भरले, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. या 4 टप्प्यांवर एक प्रश्न हमखास असतो. सी टेट मध्ये 100% प्रश्न असतो. अवस्था, उपअवस्था आणि वयोगट. जॉन पियाजे जो आहे त्याने 4 टप्पे मांडले. पहिला टप्पा आहे संवेदीकारक संवेदनात्मक बुद्धी विकास अवस्था, ज्याला सेन्सरी मोटर स्टेज असं म्हणतात. यामध्ये लहान बाळ जे असतं 0 ते 18 महिन्यापर्यंत किंवा 24 महिन्यांपर्यंत म्हणजे 2 वर्षाचं बाळ, तर त्यांची पहिली क्रिया असते चोखणे, गिळणे. त्याच्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया, अधिक कार्यक्षम ते बनतात, मग परिस्थितीशी समायोजन होतात आणि जास्त यशस्वी व्हायला लागतात. साध्या साध्या कृती करतात, रांगतात, वळतात, पुन्हा उभे राहतात, बसतात. बाह्य परिस्थितीत संपूर्ण रसपूर्ण स्थित्यंतरे घडतील. बालक लहान लहान समस्या सोडवायला सुरुवात करतात. तर अशी साधारणपणे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस यांच्यामध्ये घडून येते आणि त्या अवस्थेला सेन्सरी मोटर स्टेज म्हणतात. प्रयत्न प्रमाद पद्धतीने ते एखादी वस्तू हाताळण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सगळ्यांकडे लहान बाळ तुम्ही वाढवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लहान बाळाची ही पहिली टप्पा असतो. दुसरा टप्पा असतो 1 ते 1.5 वर्ष ते 7 वर्षापर्यंत. याला प्री ऑपरेशनल स्टेज म्हणतात. संक्रिया पूर्व पूर्व क्रियात्मक अवस्था. या अवस्थेला सांकेतिक वर्तनाची अवस्था किंवा आत्मकेंद्रित अवस्था असं म्हणतात. तर याच्यामध्ये भाषा संपादन होतं. साधारणपणे मग मुलगा 2000 शब्दांपर्यंत शब्द किंवा जास्तीचे शब्द शिकायला सुरुवात होते. काठीला घोडा करणे, बावलीशी बोलणे, लाकडी मोटर घेऊन मग तोंडाने आवाज काढणे. तुम्ही सगळ्यांनी पाहिले भू अशा आवाज काढतात त्याने गाडी चालवतात. तुम्ही लहान होतात तुम्ही तसंच केलेलं आहे. प्रत्येक जण तशा अवस्थेतून गेला. या आत्मकेंद्रित अवस्थेतून तिला प्री ऑपरेशनल स्टेज म्हणतात. आणि पहिली जी आहे ती सेन्सरी मोटर स्टेज. त्यानंतर मूर्त संक्रियात्मक अवस्था, कॉन्क्रीट ऑपरेशन जे आहे ते 7 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत असतं. यामध्ये मानसिक प्रतिनिधित्व, मानसिक प्रतिमांचा उदय व्हायला लागतो. आरक्षण, घनपदार्थांचे प्रमाण स्थिर ठेवून त्यांचे आकारमान बदलता येते हे त्याला समजते. मग हळूहळू विज्ञानातल्या बेसिक कन्सेप्ट त्याच्या क्लिअर व्हायला लागतात. त्यानंतर पुढे गेल्यावर पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये याच तिसरा जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामधले काही महत्वाचे मुद्दे. तिसरा जो पहिला टप्पा आहे सेन्सरी मोटर स्टेज, दुसरा आहे प्री ऑपरेशनल स्टेज, नंतर आहे मूर्त कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. आता याच्यामध्ये अजून काय काय होतं? कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये संबंधात्मक पदे लक्षात येतात. लहान असेल तर त्याच्या विरुद्ध मोठं, आखूड, लांब, हलकी, जड यासारखा अर्थ त्याला समजायला लागतो. मग वर्ग करायला लागतो, तो अंतर्भाव करतो, अखंड, खंडित.
भागांचा एकदम विचार त्याला सध्या जमत नाही या वयोगटामध्ये. मग तो अनुक्रमण करतो, वस्तूचं वजन, आकार या क्रमाने तो वस्तू लावायला लागतो. आणि शेवटचा आहे आकारिक संक्रियात्मक औपचारिक क्रियात्मक अवस्था, फॉर्मल ऑपरेशन. म्हणजे पहिला जो प्रकार होता तो मी सांगितला तो तो आहे सेन्सरी मोटर स्टेज. दुसरा आहे प्री ऑपरेशनल स्टेज. आणि तिसरा जो आपण आता बघितला, तिसरा कोणता बघितला? हे बघा, पहिला बघितला सेन्सरी मोटर स्टेज, दुसरा बघितला प्री ऑपरेशनल स्टेज आणि कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि शेवटचा जो टप्पा आहे तो कॉन्क्रीट जॉन पियाजे यांनी मांडलेला आहे तो म्हणजे तिसरा तिसरा आहे कॉन्क्रीट. यस. तर तो असं म्हणतो की 11 ते 12 वर्षापासून तर पुढची जी मुलं आहेत, मग बाकी ॲडोलन्स किंवा प्रौढत्वाकडे वाटचाल करणारे, मग हे विचार करायला लागतात. मग बीजगणितामध्ये एक्स वाय कसे आकडे नसतात, कुठल्या तरी आकड्यांचे प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला माहिती आहे. गणितामध्ये आपण ॲझ्युम करतो, कन्सिडर ॲज एक्स, कन्सिडर ॲज वाय. हे त्यांना समजायला लागतं, वैज्ञानिक गोष्टी, त्याच्या मागची गृहीतके, ॲझम्पन्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, त्यांना समजायला लागतात. कुठल्या गोष्टीचे बाह्य स्वरूप आणि तपशील यामधला फरक त्यांना समजतो. म्हणजे कंटेंट काय, फॉर्म काय समजतं. एखाद्याचे विचार आणि प्रत्यक्षातील वागणूक यामधला परस्पर विरोध त्यांना लक्षात येत असतो. तर असे हे जॉन पियाजेने 4 स्टेज मांडलेले आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. त्यामध्ये लॉरेन्स कोलबर्ग काय म्हणतो बघा. लॉरेन्स कोलबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी अनेक कारणांवर प्रयोग करून हाच 6 टप्प्यांचा सिद्धांत मांडलेला आहे. लॉरेन्स कोलबर्ग याने त्यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांना थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट म्हणतात. आपल्या प्रयोगामध्ये त्याने हेन्स डायलेमा वापरला होता. आता हेन्स डायलेमा काय आहे, तर एक इंटरेस्टिंग स्टोरी इथे दिलेली मगाशी मॅडमने वाचली होती. त्यामध्ये असं आहे, हेन्स डायलेमा हा एक नैतिकच्या बाबतीतचा प्रश्न आहे. युरोपातील एका स्त्रीला शेवटच्या टप्प्यातील कर्करोग झाला होता. तिचा अंत जवळ आलेला होता. त्यावेळी एक संशोधन नवीन औषधाचा शोध लावतो. या बाईचा नवरा हेन्स हा त्या संशोधकाकडे औषधासाठी जातो. तो संशोधक हेन्सला त्या औषधासाठी जास्त किंमत मागतो. तेवढे पैसे हेन्सकडे नसतात. पण या परिस्थितीत संशोधकाच्या घरात चोरी करून औषध पळवायचे आणि बायकोला मरू द्यायचे हा प्रश्न उभा राहतो. यालाच हेन्सची द्विधा मनस्थिती म्हणतात, हेन्स डायलेमा म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे की मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. आपल्याकडे अशा ड्युएल परिस्थिती अनेक वेळा सर तयार. आवाज येतो? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतो? हॅलो, आवाज ब्रेक. येतोय का मॅडम आवाज? हो सर. हो आता येतो सर. येतोय ना? हा, ठीक आहे. बघा, मग आता माणूस हा परिस्थितीचा गुलाम असतो आणि आपल्याला माहिती आहे की परिस्थितीनुरूप काही निर्णय घेणं गरजेचं असतं. तसे या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की तो हेन्स डायलेमा नावाची जी परिस्थिती तयार झाली, मग त्याला असं वाटतं की आपण काय करावं. तर एक तर बायकोला मरू द्यायचं, जर मरू द्यायचं नसेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, ते औषधच चोरावं लागेल. कारण तो जो नवीन संशोधक आहे तो मात्र त्याच्याकडे काय मागत असतो, पैसे मागत असतो. तर या पद्धतीने ही एक महत्वाची बाब आपल्याला इथे दिसून येते. याला हेन्स डायलेमा असं म्हणतात. कोलबर्गने वयाच्या वेगळ्या टप्प्यातील मुलांना वरील प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांचा अभ्यास केला. जसजसं मुलांचे वय वाढत गेले तसतसे त्यांच्या नैतिकतेचे टप्पे त्यांच्या अपेक्षांप्रमाणे बदलत गेले. पहिला टप्पा पूर्ण स्वार्थावर अवलंबून होता. जोपर्यंत आपण पकडले जात नाही तोपर्यंत चोरी करायला हरकत नाही, हा पहिला टप्पा होता. दुसरा, स्वार्थाऐवजी सगळ्यांनी एकमेकांशी कसे वागावे, शक्यतोवर सर्वांचे हित साधावे, हा शेवटचा 6वा टप्पा होता. त्याला युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हे नाव दिले होते. या दोन्ही टोकांमध्ये इतर 4 वेगळे टप्पे होते. हा प्रयोग होता.
म्हणजे कोहलबर्गने हा प्रयोग विद्यार्थ्यांना दिला होता आणि मग त्यांना त्याचा अभ्यास करायला लावला होता. तर 2 टप्पे इथं सांगितले, पहिला टप्पा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं होतं. प्रत्येक माणूस कोलबर्गच्या प्रत्येक टप्प्यातून जात नाही. एखादा माणूस मधली टप्पे सोडून पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो. कारण हे जे 6 टप्पे त्याने सांगितले, अशा परिस्थितीत आपण कसं वागावं हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर मानसशास्त्र अवलंबून आहे. शेवटी माणसाच्या नैतिकतेच्या विचारांप्रमाणेच त्यांची नैतिक कृती होईलच असे नाही. अशा स्वरूपाची टीका मात्र टीकाकारांनी कोलबर्गवर केली. त्यानंतर पुढचा जो शास्त्रज्ञ आला त्याचं नाव आहे लेव वगोस्की. 1896 ते 1934 लेव वगोस्की याने सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते कौशल्यप्राप्त शिक्षकाच्या सानिध्यात मुलं प्रभावीपणे शिकते. त्यांची 2 मुख्य तत्वे त्यांनी मांडली: अधिक ज्ञानवंत असलेली इतर व्यक्ती आणि सानिध्याद्वारे विकासाचे क्षेत्र. बघा आता याच्यामध्ये वेगोस्की सुद्धा फार हुशार होता. तो असं म्हणतो, मोर नॉलेजेबल ऑदर MQO ज्याला म्हणतात, एखादे विशेष कार्य, प्रक्रिया अथवा संकल्पना इत्यादी संदर्भात उच्च क्षमता प्राप्त किंवा समज असलेल्या व्यक्तींसाठी त्यांनी MKO ही संकल्पना वापरली. ही व्यक्ती एक शिक्षक, एक प्रौढ अथवा एक अनुभवी, एक इलेक्ट्रॉनिक साधन सुद्धा असू शकते. आपल्याला माहिती आहे की MKO म्हणजे आपल्या आयुष्यात MKO आला, मोर नॉलेजेबल पर्सन जर आला तर मग आपल्यामध्ये सुद्धा बदल होतात. दुसरा आहे सानिध्याद्वारे विकासाचे क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. विशिष्ट व्यक्तीच्या सानिध्यात मुले प्रभावीपणे शिकतात. उदाहरणार्थ, कूट प्रश्न, कोडे प्रथम स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या मित्राला खूप वेळ लागेल, सोडवता येणार नाही. मात्र वडिलांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो लवकर सोडू शकेल. वॅगोस्की वॅगोत्स्की हे पहिले मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी एखाद्या व्यक्तीच्या स्वगत हे महत्व, प्रायव्हेट स्पीच हे महत्व कागदावर नोंदवले. त्यांच्या मते जी मुले मोठ्या प्रमाणात स्वतःशी बोलतात ती सामाजिक दृष्ट्या इतरांपेक्षा अधिक सक्षम असतात. व्यागोस्कीच्या कार्याचे प्रचलित रूप त्याने काय मांडलंय बघा. पहिलं आहे अनुरूप अध्ययन, रेसिप्रोकल टीचिंग. या पद्धतीमध्ये शिक्षक व विद्यार्थी परस्पर सहकार्याने 4 मुख्य कौशल्यांचा सारांश करतात: सारांश काढणे, प्रश्न काढणे, स्पष्टीकरण देणे, भविष्याचा अंदाज घेणे. जसजसं वेळ जाईल तसतसे शिक्षकाची भूमिका घटत जाते. रेसिप्रोकल आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये शिक्षक सुरुवातीला एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. हळूहळू रेसिप्रोकल टीचिंग मुळे काय होईल की विद्यार्थ्यांना त्या सवयी लागत जातील आणि एक वेळ अशी की शिक्षकाला जास्त कुठलंही काम करण्याची गरज राहणार नाही. विद्यार्थीच त्या मुख्य कौशल्यांचा वापर करून शिक्षण घेतील. नंतर आहे आधारस्तंभ, स्कॅन फोल्डिंग व उमेदवारीचा काळ. अप्रेंटिसशिपद्वारे शिक्षक अथवा तज्ज्ञ नवशिक्याला मदत करतात. नंतर आहे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, सामंजस्यपूर्ण अध्ययन. जसे समूहातील सदस्य परस्परांना मदत करतात. प्रत्येक सदस्याची क्षमता भिन्न असते. एखादी विशेष क्षमता प्राप्त व्यक्ती इतर व्यक्तींना काय करत असते, मदत करत असते. अतिशय छान मुद्दे मांडले त्यांनी. नंतर आपल्याला बघायचंय बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता काय, इंटेलिजन्स काय? तर्कशुद्ध विचारसरणी, गणितीय आकडेमोड, भाषा कौशल्य इत्यादी प्रकारच्या बुद्धिमत्तेवर कॉग्नेटिव्ह इंटेलिजन्स आणि यावर अनेक दशके भर दिला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारित बुद्धी गुणांक काढला जातो. बुद्धी गुणांक काय तर त्याला IQ म्हणतो आपण, इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो. यामध्ये विद्यार्थ्याचं मानसिक वय, शारीरिक वय यांची तुलना केली जाते. त्यातून जो काही गुणांक काढला जातो त्याला बुद्ध्यांक असं म्हणतात. बुद्धी गुणांक काढण्यासाठी मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 म्हणजे मेंटल एज डिवायडेड बाय फिजिकल एज मल्टिप्लाय बाय 100 असं कॅल्क्युलेशन करून ज्यांचा बुद्ध्यांक 50 पेक्षा कमी ती व्यक्ती मनोदुर्बल मानली जाते. ज्यांचा बुद्ध्यांक 90 पेक्षा जास्त ती व्यक्ती सामान्य बुद्धीची मानली जाते. ज्यांचा बुद्ध्यांक 110 पेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीची बुद्धी तीव्र शीघ्र बुद्धी मानली जाते आणि 150 पेक्षा असतील तर अशा व्यक्ती प्रतिभा संपन्न मानल्या जातात. अतिशय छान वर्णन केलंय बघा इथे बुद्धी गुणांकांच्या बाबतीत. त्यानंतर पुढे आहे भावनात्मक बुद्ध्यांक. आता भावनात्मक बुद्ध्यांकाचा आपण जर विचार केला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात येईल, भावनात्मक बुद्ध्यांकाच्या बाबतीत व्यक्ती अंतर्गत
व आंतरव्यक्ती बुद्धिमत्तांचे संकल्पनात्मक रूप असलेले, एक मिनिट, असलेली सिद्धांताच्या स्वरूपात अभ्यासली गेलेली ही एक महत्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये विविध प्रसंगी व्यक्ती किती भावना प्रदान होते, समूहात समाजात वावरताना त्याचा भावनिक प्रतिसाद कसा असतो हे याद्वारे अभ्यासता येते. मेंदूच्या क्रमशः विचार करण्याच्या क्षमतेचे मोजमाप म्हणजे बुद्ध्यांक. आता विचार क्षमतेचं मोजमाप आणि त्याच वेळेस ते काम करत असतानाच त्याच्या भावनिक क्षमतेचे मोजमाप म्हणजे भावनात्मक बुद्ध्यांक. कोणत्याही मनुष्याला आयुष्यामध्ये यशस्वी आणि सुखी राहण्यासाठी दोन्ही बुद्धिमत्ता संतुलित ठेवता आल्या पाहिजे. एक तर इमोशनल क्वेश्चन आणि इंटेलिजंट क्वेश्चन, सामाजिक बुद्ध्यांक जो आहे आणि बौद्धिक बुद्ध्यांक दोन्ही त्यांना स्थिर ठेवावे लागतात. बुद्ध्यांक व भावनात्मक बुद्ध्यांकाचे 5 भाग करता येतात. साधारणपणे आत्मभान, आत्मनियमन, प्रेरक शक्ती, दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता आणि सामाजिक कौशल्य ही 5 टप्पे किंवा 5 भाग बुद्ध्यांक व भावनात्मक बुद्ध्यांकामध्ये येतात. आता याच्यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक बुद्ध्यांक सुद्धा असतो. त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल सोशल क्वेश्चन. आध्यात्मिक बुद्ध्यांक हा बुद्धी गुणांक व भावनिक बुद्ध्यांक यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. आध्यात्मिक बुद्ध्यांकामुळे आपणास नवनिर्मितीची क्षमता मिळते, म्हणून आपण स्पिरिच्युअलिटीला जास्त महत्त्व देतो. म्हणून आपण मंदिरात गेलो, थोडे शांत होतो, मेडिटेशन केलं, प्राणायाम केले, तर याचा सुद्धा परस्पर संबंध आपल्या रेग्युलर बुद्धिमत्तेशी आणि भावनिक बुद्धिमत्तेशी आहे. याच्यामध्ये अंतर्स्फूर्ती मिळते. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे, खंडित व्यक्तिमत्वाकडून एक संध व्यक्तिमत्वाकडे आपली वाटचाल होते. आता आत्मभाव, हे जे 5 भाग सांगितले त्यातला आत्मभाव काय? स्वतःची मनस्थिती, भावना, प्रेरणाशक्ती, त्यांची इतरांवर परिणाम जाणण्याची क्षमता. ज्या व्यक्तीला आत्मभाव असतो तो स्वतःची मनस्थिती, भावना, प्रेरणाशक्ती व इतरांवर परिणाम करण्याची जाणण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात? कसोटी असते, आत्मविश्वास असतो, वस्तुनिष्ठता असते, आत्मपारख असते, आत्मकठोरता असते आणि विनोदी बुद्धी असते. अशा व्यक्ती आत्मभावामध्ये मोडतात. आत्मनियमन हा दुसरा टप्पा आहे. अडथळा आणणाऱ्या, खीळ घालणाऱ्या मनाच्या लहरी, भावनांचे आवेग काबूत ठेवण्याची क्षमता, पूर्वग्रह टाळून कृती करण्याआधी विचार करण्याची प्रवृत्ती. यामध्ये आत्मनियम मध्ये कोणते गुण असतात? तर विश्वसनीयता, सचोटी, सहनशीलता, बदल करण्याची तयारी. तिसरं आहे प्रेरक शक्ती. पैसा आणि प्रतिष्ठा या पलीकडच्या ध्येयांसाठी उत्साहाने, चिकाटीने झगडण्याची वृत्ती याला प्रेरक शक्ती म्हणतात. उत्कट ध्येयासक्ती, संकटातही आशावाद, कर्तव्यनिष्ठा, अलग विचारधारा बद्दल संवेदनशीलता, उत्कट ध्येयाशक्ती, संकटातही आशावाद, कर्तव्यनिष्ठा तयार होते. त्यानंतर आहे दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता. म्हणजे दुसऱ्याला काही अडचण असेल, त्याची भावनिक प्रतिसाद असेल, त्यानुसार वागण्याचं कसब अशा लोकांमध्ये असतं. अलग विचारधारा, संवेदनशीलता, इतरांच्या गरजा ते पुरवत असतात. सामाजिक कौशल्य, नातीगोती, मैत्री संबंध जोपासण्याची कसब, मित्रमंडळ, गोतावळ्या जमवण्याचा छंद, समानार्थी लोकांना हेरून, म्हणजे ज्यांचे विचार जुळतात अशा लोकांना हेरून त्यांच्याशी मैत्री साधण्याचे कौशल्य, परिवर्तन घडवण्यात अग्रेसन, मन वळवण्यात तरबेज, संघटन कौशल्य, नेतृत्व करण्यात पटाईत असणारी लोक ही सामाजिक कौशल्यामध्ये मोडतात. चला, बहुअंगी बुद्धिमत्ता कोण वाचतं? बहुअंगी बुद्धिमत्ता वाचतंय कोणी? बहुअंगी बुद्धिमत्ता हे पहा, दरवेळेस इंगळे मॅडम, मोरे मॅडम यांनीच वाचलं पाहिजे असं काही नाही. बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचन करायचं आहे. मी वाचते सर. मग अहो, हे बघा, हे मी का तुम्हाला सांगतो की याच्याने आपली रिव्हिजन होते, दृढीकरण होतं. तुम्ही एकदा वाचतात, पुन्हा मी एकदा सांगतो, त्यामुळे दोनदा त्याची रिव्हिजन होण्यास आपल्याला मदत होत असते. चला वाचा. बहुअंगी बुद्धिमत्ता. 1920 मध्ये थॉर्नडाईक याने सामाजिक बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला. सामाजिक बुद्धिमत्तेचे ऍबस्ट्रॅक्ट, मेकॅनिकल व सोशल असे 3 प्रकार मांडले.
दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता व नात्यामध्ये शहाणपणाने वागणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता अशी व्याख्या त्यांनी केली. सामाजिक बुद्ध्यांक SQ हे सामाजिक बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन आहे. त्यामध्ये 100 हे सर्वसाधारण सरासरी गुण मानले जातात. व्यक्तीचा सामाजिक बुद्ध्यांक 85 पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला इतरांशी संवाद साधायला जमत नाही. मात्र स्वतःची चुपचाप करायची कामे ते करू शकतात. सर्वसामान्यांचा SQ 85 ते 115 दरम्यान असतो. 115 पेक्षा जास्त असणारी माणसे उत्तम संवाद कौशल्य असणारी, विपणनाचे कार्य प्रभावीपणे करणारी असतात. डॅनियल गोलमन याने पर्यावरणीय बुद्ध्यांक ची संकल्पना मांडली. माणसामुळे सभोवतालच्या परिस्थितीशी व होणाऱ्या दुष्परिणामांचे आकलन करणे व ते कमी करण्यासाठी मार्ग शोधणे याचा विचार यामध्ये केला जातो. जागतिक तापमान वाढ हे पर्यावरणीय बुद्धिमत्ता नसल्याचे उदाहरण आहे. 1983 मध्ये हार्वर्ड गार्डनरने थेम्स ऑफ माइंड थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची ओळख करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक असतो. विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. बुद्धिमत्तेच्या प्रकारावर हे मार्ग अवलंबून आहेत. बुद्धिमत्तेचे प्रकार. 1. सांगीतिक बुद्धिमत्ता विश्लेषण व बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग. पार्श्वसंगीत, वाद्यसंगीत वाजवणे, ऐकणे, गायन, संगीत रचना करणे, संगीताला लय तालावर साथ किंवा दाद देणे, गाण्यांना चाली देणे, जुन्या चालींवर नवे गाणे बसवणे. 2. शरीर किंवा स्नायूविषयक कसरत करणे, शारीरिक खेळ खेळणे, पाठीवर बोटाने लिहून ते ओळखण्याचा खेळ, मुद्राभिनय, नकला करणे, नृत्यकला. 3. अवकाशीय दृष्टिगोचर बुद्धिमत्ता आकृतिबंध रचने, फोटोग्राफी, चार्ट्स, आलेख तयार करणे, मूर्तिकला, चित्रकला, चलचित्रे तयार करणे, गृहरचना सुधारणे, नकाशे वाचणे व त्याप्रमाणे शोधणे इत्यादी. 4. तार्किक किंवा गणिती बुद्धिमत्ता पूर्णाकार पदार्थ वा कल्पनांचे वर्गीकरण करणे, त्यांचे विश्लेषण करणे, साम्य व फरक शोधण्याचे खेळ खेळणे, गणिती कोडी, गूढ किंवा कूट प्रश्न सोडवणे, तुकड्यांचे जुळवण्याची कोडी सोडवणे, प्रश्नोत्तर रूपात अभ्यास व ज्ञान संपादन इत्यादी. 5. भाषिक किंवा वाचिक आधारित वा विनोद, वाचन लेखन, शुद्ध लेखन, शब्द कोडी वा तत्सम शब्द संपदा व शब्द ज्ञानावर बुद्धिमत्ता, खेळ, संभाषण, वक्तृत्व, शाब्दिक सूचना देणे, ऐकणे, भाषण देणे, गोष्टी सांगणे, पूर्वतयारी विना बोलणे. 6. निसर्गविषयक बुद्धिमत्ता निसर्ग सहवास, अरण्य भ्रमण, निसर्गावलोकन इत्यादी. झालंय का सर? 7. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता सहकार्याने कोडी घालणे, गप्पा मारणे, एकमेकांना प्रतिक्रिया देणे, सहकार्याबरोबर काम करणे, सांघिक खेळ व प्रकल्प हाताळणे, बरोबरच्या विद्यार्थ्यांना शिकविणे. 8. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता ध्यानधारणा, आत्ममग्नता, एकांतवास, स्वमूल्यमापन, चिंतन व मनन, लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोग करणे इत्यादी. थँक्यू मॅडम. वेलकम सर. बघा, बहुअंगी बुद्धिमत्ता काय आहे. जसं आपण इमोशनल क्वेश्चन पाहिला, स्पिरिच्युअल क्वेश्चन पाहिला, इंटेलिजंट क्वेश्चन पाहिला, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता पाहिली, सामाजिक बुद्धिमत्ता पाहिली, सॉरी आध्यात्मिक बुद्धिमत्ता पाहिली, आणि जी आपली रेग्युलर बुद्धिमत्ता आहे ज्याला इंटेलिजंट क्वेश्चन आपण म्हणतो. तर त्याच पद्धतीने बहुअंगी बुद्धिमत्ता हा एक प्रकार असतो. याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स असतं. 1920 मध्ये थॉर्नडाईक याने सामाजिक बुद्धिमत्तेचा एक शब्द वापरलेला आहे.
सोशियल इंटेलिजन्स. सामाजिक बुद्धिमत्तेचे ऍबस्ट्रॅक्ट, मेकॅनिकल आणि सोशियल असे 3 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. त्यामध्ये ते असं म्हणतात की तर याच्यामध्ये समजून घेण्याची क्षमता व नात्यांमध्ये शहाणपणाने वागणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. सामाजिक बुद्ध्यांक हे सामाजिक बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन आहे. त्यामध्ये 100 हे सर्वसाधारण सरासरी गुण मानले जातात. व्यक्तीचा सामाजिक बुद्ध्यांक हा 85 पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला इतरांशी संवाद साधायला जमत नाही. आता याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी फार जवळचा संबंध आहे, लक्षात ठेवा. आता ज्या व्यक्तींचे नातेसंबंध टिकत नाही, आता घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहेत किंवा मग काही जणांना आपल्या नात्यांमध्ये किंवा नाते जमवायला टिकत नाही, नाते तुटतात. याचा अर्थ अशा व्यक्तींचा सामाजिक बुद्ध्यांक हा 85 पेक्षा कमी असला पाहिजे. एकंदरीत कम्युनिकेशन स्किल म्हणा किंवा सामाजिक बुद्ध्यांक कमी असणे त्याच्या मागचं कारण आहे. मात्र स्वतःची चुपचाप करायची कामे ते करू शकतात. सर्वसामान्यांचा SQ सोशल क्वेश्चंट हा 85 to 115 च्या दरम्यान असतो. 115 पेक्षा कमी असणारी माणसे उत्तम संवाद कौशल्य असणारी, विपणनाचे कार्य करणारी, प्रभावी असतात. डॅनियल गोलमल याने अजून एक बुद्धिमत्ता मांडली ती म्हणजे पर्यावरणीय बुद्धिमत्ता, इकोलॉजिकल इंटेलिजन्स. लक्षात ठेवा, सोशियल इंटेलिजन्स कोणी मांडलंय, इकोलॉजिकल इंटेलिजन्स कोणी मांडलंय, तर डॅनियल गोलमन. तो असं म्हणतो की माणसामुळे सभोवतालच्या परिस्थितीवर होणाऱ्या दुष्परिणामांचे आकलन करणे आणि ते कमी करण्यासाठी मार्ग शोधणे याचा विचार यामध्ये केला जातो. ग्लोबल वॉर्मिंग हे पर्यावरणीय बुद्धिमत्ता नसल्याचे उदाहरण आहे असं त्याने म्हणलेलं आहे. आता पर्यावरणीय बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे असते ते व्यक्ती मग मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभी करतात आणि खऱ्या अर्थाने शासनाविरोधात वेगवेगळ्या नियमांविरुद्ध उभे राहतात. 1983 मध्ये हॉवर्ड गार्डनरने फ्रेंड्स ऑफ माइंड थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्याने खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेची ओळख करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक असतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. आता हे बुद्धिमत्तेच्या प्रकारावर हे मार्ग अवलंबून आहेत. आता कोणते मार्ग अवलंबून आहेत, तर याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा प्रकार दिलाय, विश्लेषण व बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग. आता एक आहे सांगीतिक बुद्धिमत्ता. आता सांगीतिक बुद्धिमत्ता बऱ्याच जणांमध्ये असते. पार्श्वसंगीत, वाद्य संगीत वाजवणे, ऐकणे, गायन करणे, संगीत रचना करणे, संगीताला लय तालावर साथ देणे, गाण्यांना चाली देणे, जुन्या चालीवर नवीन गाणे बसवणे, ही बुद्धिमत्ता असणारे लोक म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्ता. स्नायूविषयक बुद्धिमत्ता, अशा स्नायूविषयक बुद्धिमत्ता असणाऱ्यांमध्ये कोण आहे, ज्यांना कसरत करायला आवडते, शारीरिक खेळ खेळायला आवडतात, पाठीवर बोटाने लिहून ते ओळखण्याचा खेळ खेळतात, मुद्राभिनय करतात, नकला करतात, नृत्यकला करतात. तिसरं आहे अवकाशीय व दृष्टिगोचर बुद्धिमत्ता. मग असे लोक पॅटर्न तयार करतात, फोटोग्राफी करतात, चार्ट्स, आलेख तयार करणे, मूर्तिकला, चित्रकला, चलचित्र, गृहरचना, नकाशे वाचणे, त्याप्रमाणे शोध घेणे. नंतर आहे तार्किक व गणितीय बुद्धिमत्ता पूर्णाकार. पदार्थ व त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांचं विश्लेषण करणं, फरक आणि त्यांचा डिफरन्स, सिमिलरिटी ओळखून काढणं, गणिती कोडी सोडवणं, तुकड्या जुळवण्याची कोडी सोडवणं, प्रश्नोत्तर रूपात अभ्यास व ज्ञान संपादन करणं, अशा गोष्टी यामध्ये होत असतात. त्यानंतर आहे भाषिक व वाचिक आधारित व विनोद. वाचन, लेखन, शुद्धलेखन, शब्दकोडी व तत्सम शब्द संपदा व शब्दज्ञानावर बुद्धिमत्ता खेळ, संभाषण, वक्तृत्व, शाब्दिक सूचना देणे, ऐकणे, भाषण देणे, गोष्टी सांगणे, पूर्वतयारीविना एखाद्या विषयावर बोलणे, याला भाषिक व वाचिक आधारित व विनोद बुद्धिमत्ता म्हटली जाते. निसर्गविषयक बुद्धिमत्ता, काहींना निसर्ग सहवास आवडतो, अरण्य भ्रमण आवडतं, बागकाम आवडतं, निसर्गावलोकन आवडतं. त्यानंतर पुढे आहे निसर्गविषयक बुद्धिमत्तेनंतर सगळ्यात महत्वाचं आहे पुढचं, ते म्हणजे बुद्धिमत्तेच्या प्रकारामध्ये विश्लेषण व बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, सहकार्यातून शिकणे, कोडी घालणे, गप्पा मारणे, एकमेकांना प्रतिक्रिया देणे, सहकार्याबरोबर काम करणे, सांघिक खेळ खेळणे, प्रकल्प हाताळणे, बरोबरच्या विद्यार्थ्यांना शिकवणे, याला म्हणतात आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. आणि पुढचा प्रकार आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. यामध्ये ध्यानधारणा, आत्ममग्नता, एकांतवास, स्वमूल्यमापन, चिंतन व मनन, लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोग करणे हे येतात.
व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ते मार्फत. तर असे जवळपास आज आपण मानसशास्त्राची जी PDF तुम्हाला शेअर केली होती त्याचा पूर्ण अभ्यास आपण आता केलेला आहे. त्याचं वाचन चांगल्या पद्धतीने आपण करायचंय. आता थोडं मराठीची जी PDF शिल्लक आहे ती आपण आता बघतोय. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. सर हो सर. हा चला, कोण वाचतंय? वाचते सर मी. नाव सांगा. पिंगळे मॅडम. हा, पिंगळे मॅडम वाचा. प्रयोग. वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. त्याशिवाय कर्ता आणि कर्म देखील तेवढेच महत्वाचे असतात. किंबहुना वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. त्यामुळे कर्ता, कर्म, क्रियापद हे तीनही घटक महत्वाचे आहेत. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदाची रचनाच अशी असते की कधी ते कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी कर्माच्या, कधी कधी तर क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार मुळीच बदलत नाही. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते की नाही यावरून प्रयोगाचे प्रकार पडतात. प्रयोगाचे प्रकार. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. कर्तरी प्रयोग. 2. कर्मणी प्रयोग. 3. भावे प्रयोग. 1. कर्तरी प्रयोग. वाक्यातील क्रियापद जेव्हा त्याच्यातील कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, तो गाणे गातो. या वाक्यात तो हा कर्ता आहे, गाणे हे कर्म आहे आणि गातो हे क्रियापद आहे. मग या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे. तर ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी कर्माने कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. असा बदल करताना एका वेळी एकाच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे.
ती गाणे गाते, ते गाणे गातात, तू गाणे गातोस. याचा अर्थ असा की तो गाणे गातो या वाक्यातील गातो हे क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते आहे. म्हणजेच येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा असतो. कर्तरी प्रयोगात क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात व क्रियापद अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती गाणे गातो, गाते, सकर्मक कर्तरी प्रयोग. ती घरी जाते, अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग कसा ओळखावा? कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो व कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. उदाहरणार्थ, 1. मी शाळेतून आत्ताच घरी आलो. कर्ता मी प्रथमांत आहे. 2. मुलगा पुस्तक वाचतो. यात कर्म पुस्तक प्रथमांत आहे. 3. त्याने चोरास पकडले. कर्म चोरास द्वितीयांत. 2. कर्मणी प्रयोग. वाक्यातील क्रियापद जेव्हा त्यातील कर्माच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, तेव्हा ते वाक्य कर्मणी प्रयोगात आहे असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, मुलाने आंबा खाल्ला. या वाक्यात आंबा हे कर्म आहे, मुलाने हा कर्ता आहे, खाल्ला हे क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी खाल्ला हे क्रियापद कोणाप्रमाणे चालते हे पाहणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी कर्माने कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. मुलीने आंबा खाल्ला, मुलांनी आंबा खाल्ला. वरीलप्रमाणे कर्त्याचे लिंग व वचनामध्ये बदल करूनही क्रियापदाचे रूप खाल्ला यामध्ये बदल होत नाही, म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग नाही. आता कर्माचे लिंग बदलून पाहू. आंबाऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे होईल. कर्माचे वचन बदलून पाहू. आंबाऐवजी आंबे हे अनेक वचनी रूप घेतले तर मुलाने आंबे खाल्ले असे वाक्य होईल. म्हणजेच क्रियापदाच्या रूपात खाल्ले असा बदल झाला. याचा अर्थ असा की वरील वाक्यात कर्त्याऐवजी कर्माच्या लिंग वचनात बदल झाल्यास क्रियापदाच्या रूपात बदल होतो, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपे आहे. कर्मणी प्रयोग कसा ओळखावा? कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते, कर्ता प्रथमांत कधीच नसतो. कर्ता केव्हा तृतीयांत, चतुर्थ्यांत, सविकरणी तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययात असतो. उदाहरणार्थ, 1. तिने गाणे म्हटले. कर्ता तिने हे तृतीयांत कर्म, गाणे हे प्रथमांत. 2. मला हा डोंगर चढवतो. कर्ता चतुर्थ्यांत. 3. रामाच्याने काम करविते. कर्ता रविकिरणी तृतीयांत. 4. मांजराकडून उंदीर मारला गेला. कर्ता शब्दयोगी अव्ययात. वरील वाक्यांमध्ये प्रयोग कर्मणी असला तरी त्याचेही विविध प्रकार आहेत. 1. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो, त्यास प्रधान कर्तृकर्मक प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तिने गाणे म्हटले. 2. मला हा डोंगर चढवतो. ब. शक्य कर्मणी प्रयोग. रामाच्याने काम करविते या वाक्यात शक्यता सुचविली आहे. यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे, त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. क. प्राचीन किंवा पुरुष कर्मणी. प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, दहीजे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे दिसतात. उदाहरणार्थ, 1. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. 2. नळे इंद्रासी असे बोलीजेले. 3. जीजे कीजे परमार्थ लाहो. 4. द्विजी निषिधा पासव म्हणीजेलो. ड. समापन कर्मणी. काही वेळा संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. एखादी कृती करून पूर्ण झाली हे दर्शवण्यासाठी सामान्यतः अशा प्रयोगाची वाक्यरचना केली जाते. उदाहरणार्थ, त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यात कर्ता त्याची हा षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली या संयुक्त क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित केला आहे.
ई. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. राम 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 रावणास मारतो, रावण रामाकडून मारला जातो. या दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. पहिल्या वाक्यात मारतो या क्रियापदाचा कर्ता राम असून रावण हे कर्म आहे. दुसऱ्या वाक्यात रावण हा कर्ता आहे, म्हणजेच पहिल्या वाक्यातील कर्म दुसऱ्या वाक्यात कर्ता बनले आहे व मूळच्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्द योग्य अवयव जोडले आहे. पहिल्या वाक्यात राम या शब्दास प्राधान्य असून त्याचा प्रयोग कर्तरी आहे. दुसऱ्या वाक्यात रावण या शब्दाला म्हणजेच मूळ वाक्यातील कर्माला प्राधान्य दिले आहे. मग या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे असे निर्विवाद म्हणता येईल का? नाही. इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रभावामुळे मराठीतही आता वरीलप्रमाणे वाक्यरचना होऊ लागली आहे. त्यास कर्म कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हा शब्द योग्य अवयव लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार मराठीत रूढ झाला आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिपायाकडून चोर पकडला गेला, यास नवीन कर्मणी असे म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्त्याचा उल्लेख टाळायचा असतो त्यावेळी हा कर्म कर्तरी प्रयोग सोयीस्कररित्या वापरला जातो. उदाहरणार्थ, 1. गाय गुराख्याकडून बांधली जाते. 2. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला. 3. सभेत पत्रके वाटली गेली. 4. सर्वांवर कारवाई केली जाईल. 3. भावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात. मुलाने बैलास मारले. या वाक्यातील कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनात बदल केला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याच्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. रामाने रावणास मारले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. त्याने आता घरी जावे. या वाक्यातील पहिली दोन सकर्मक आहेत व पुढील वाक्य अकर्मक आहे. भावे प्रयोगाचे सकर्मक भावे व अकर्मक भावे असे दोन प्रकार पडतात. भावे प्रयोग कसा ओळखावा? कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो. कर्म असल्यास त्याची संप्रतयी द्वितीया विभक्ती असते. 3. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते. 4. शक्यार्थ क्रियापदाचा नेहमी भावे प्रयोग होतो. भाव कर्तरी प्रयोग. मला आज मळमळते. त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले. आज सारखे गडगडते. 4. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. वरील वाक्यामध्ये क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत, म्हणजेच ती भावे प्रयोगी आहेत, पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावे प्रयोग होय. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हा वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावे कर्तरी प्रयोग असे म्हणतात. 4. मिश्र किंवा संकर प्रयोग. मराठीत प्रमुख 3 प्रयोग असले तरी बोलताना आपण एकाच वाक्यात 2 वेगवेगळे प्रयोग वापरत असतो. त्यावरून मिश्र किंवा संकर प्रयोग बनलेले आहेत. 1. कर्तृ कर्म संकर. तू मला पुस्तक दिले. कर्मणी प्रयोग. तू मला पुस्तक दिलेस. कर्तरी व कर्मणी. वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात निर्विवादपणे कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात पुस्तक या कर्माचे पुस्तके असे वचन बदलल्यास दिलीस असे क्रियापद बदलेल. त्यावरून ती कर्मणी प्रयोग आहे. मात्र तू या कर्त्याचे वचन बदलून तुम्ही घेतल्यास तुम्ही मला पुस्तक दिले असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापद दिलेस हे कर्त्याप्रमाणे देखील बदलते. त्यामुळे याला कर्तरी प्रयोग म्हणता येईल. त्यामुळे तू मला पुस्तक दिलेस या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात, म्हणून याला कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात. 1. तू कविता म्हटलीस. तू कामे केलीस. तू लाडू खाल्लास. कर्मभाव संकर प्रयोग. वडिलांनी मुलांना शाळेत घातला. कर्मणी प्रयोग. 2. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. कर्मणी व भावे प्रयोग. वरीलपैकी पहिल्या वाक्यात कर्ता तृतीयांत आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे. मुलाला या कर्माचे लिंग व वचन बदलल्यास मुलीला शाळेत घातली, मुलांना शाळेत घातले अशी रूपे होतील. म्हणजेच कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलले म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात घातले क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून हा देखील कर्मणी प्रयोग आहे.
शिवाय कर्ता तृतीयांत आहे, कर्म द्वितीयांत आहे व क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचन आहे. म्हणजेच भावे प्रयोगाची देखील छटा यात आहे. म्हणून वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगांच्या छटा आहेत, म्हणून त्याला कर्मभाव संकर प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ 1. आईने मुलाला निजविले. 2. मी त्याला मुंबईस धाडले. 3. कर्तृभाव संकर प्रयोग. तू घरी जायचे होते त्यात भावे प्रयोग. 2. तू घरी जायचे होतेस कर्तरी व भावे प्रयोग. वरीलपैकी पहिल्या वाक्यात तर निर्विवादपणे भावे प्रयोग आहे, पण दुसऱ्या वाक्यात तू घरी जायचे होतेस भावे प्रयोगाची व कर्तरी प्रयोगाची देखील छटा आहे. कर्तरी व भावे या दोन प्रयोगाच्या छटा एकत्र आढळतात, म्हणून यास कर्तृभाव संकर प्रयोग म्हणतात. उदाहरणार्थ 1. तू गाईला घालविलेस. 2. तू मला वाचविलेस. वाक्य संश्लेषण. वाक्यांचे प्रकार. हा, थांबा मॅडम, आपण ते प्रयोगाचं बघूया आता. थँक्यू. वेलकम सर. अतिशय महत्वाचा पार्ट आहे, याच्यावर 100% प्रश्न विचारले जातात. सामान्यपणे प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रकार कोणते आहेत, ते कसं ओळखायचं ते आपण समजून घेणार आहोत. तर प्रयोग म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे आपल्याला ते की विधान पूर्ण करत असतो, अनेक शब्दांचा समूह असतो. वाक्यातील सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. त्याशिवाय कर्ता कर्म देखील महत्वाचे असतात. मग या वाक्यामध्ये कधी कर्त्याला महत्व असतं, तर कधी कर्माला प्राधान्य असतं, आणि क्रियापदाचं रूप मात्र कर्ता आणि कर्मानुसार बदलत असतं. आता कर्ता कर्म क्रियापद हे तीनही घटक महत्वाचे आहेत. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो ना, त्याला प्रयोग म्हणतात. मग या प्रयोगांवर बदल केव्हा होतो, तर लिंग, वचन आणि विभक्तीनुसार, पुरुष यानुसार कधी कधी यांच्यामध्ये बदल होत असतो. मग जो काही बदल होतो त्या बदलानुसार कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी असते, जी रचना असते, त्यालाच व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. साधारणपणे वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते. यानुसार प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. मुख्य प्रकार कोणते आहेत, तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. त्याच्या अगोदर कर्तरी प्रयोग काय आहे. आता जिथे कर्तरी शब्द आलाय, कर्तरी म्हणजे इथे कर्ता हा प्रथम स्थानी असतो, म्हणजे कर्त्याला महत्व आहे. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्याच्या लिंगवचन पुरुषनुसार बदलते, म्हणजे त्याच्या क्रियापद हे ते कर्ता जसं सांगेल तसं बदलतं, तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगात आहे. तो गाणे गातो. आता तो गाणे गातो म्हणजे काय, कर्ता कोण आहे, कर्ता कसा ओळखायचा शिकवलं मी तुम्हाला. गाणारा कोण आहे, तो, म्हणून तो हा कर्ता झाला. गाण्याची क्रिया कोणावर होते, गाण्यावर होते, म्हणून गाणे हे कर्म आहे, आणि गातो हे काय झालं, क्रियापद झालं. मग आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मी जर कर्ता बदलला तर क्रियापदावर काही परिणाम होतो का. आता तोच्या ऐवजी काय घेतलं मी, ती घेतलं. मग आता गातो शब्द काय होता, तो गाणे गातो. जेव्हा तो हा करता होता तेव्हा गातो आला क्रियापद. ती घेतल्यावर काय झालं ते, आणि ते घेतल्यावर काय झालं, गातात. तू घेतल्यावर काय झालं, गातोस. म्हणजे कर्ता बदलला बरोबर. इकडे काय बदललं, क्रियापद. म्हणून हा प्रयोग कोणता झाला, कर्तरी प्रयोग. असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे तो गाणे गातो या वाक्यातील गातो हे क्रियापद कर्ताचे लिंग, वचन, विभक्ती, पुरुष यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात तो रथ चालवणारा चालक बनत असतो, तो प्रमुख असतो तिथे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. जर कर्तरी प्रयोगात क्रियापद सकर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग,
क्रियापद अकर्मक असेल, जिथे कर्म नसेल ते अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता उदाहरणार्थ, ती गाणे गाते, सकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे काय? गाणारी कोण? ती. आणि गाण्याची क्रिया कोणावर होते? गाण्यावर. ती घरी जाते, जाणारी कोण? ती. आणि जाण्याची क्रिया कोणावर होते? तिच्यावरच होते. आता तुम्हाला हे मी शिकवलंय ऑलरेडी की सकर्मक आणि अकर्मक कसं ओळखायचं क्रियापद. जाणं म्हणजे जिच्यापासून क्रिया सुरू झाली तिच्यावरच क्रिया संपते, त्यावेळेस अकर्मक असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून ती घरी जाते याच्यामध्ये कर्ता आहे, परंतु प्रयोग मात्र कोणता आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. आता तो शब्द वापरला, तो घरी जातो. तो आल्यामुळे जातेचं काय झालं? जातो. आता कर्तरी प्रयोग कसा ओळखावा? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमांत असतो आणि कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. आता प्रथमांत असतो म्हणजे त्याला कुठलंही प्रत्यय नसेल, आणि द्वितीयांत असेल तर स लाते किंवा स ला नाते यापैकी काहीतरी असणार आहे. कर्माच्या बाबतीत मी शाळेतून आत्ताच घरी आलो. आता मी हा शब्द काय झाला? प्रथमांत झाला. मुलगा पुस्तक वाचतो, मुलगा प्रथमांत झाला. नंतर याच्यामध्ये आता काय झालं? पुढच्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमांत आहे. मी शाळेतून आत्ताच घरी आलो. नंतर मुलगा पुस्तक वाचतो, याच्यामध्ये पुस्तक हे प्रथमांत झालं. आणि त्याने चोरास पकडले, त्याने चोरास पकडले. मग चोरास शब्दाला स, स हा प्रत्यय लागलाय. स लाते स ला नाते म्हणजे तिथे कर्म हे द्वितीयांत आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. पुढचा आहे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये कशाला महत्व असेल? कर्माला. बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्ण वाक्य किंवा क्रियापदाचा बदल कोण घडून आणणार आहे? कर्म घडून आणणार आहे. आता मुलीने आंबा खाल्ला आणि आपण कर्ता बदलला, मुलांनी आंबा खाल्ला. आता मला सांगा, मुलीने आणि मुलांनी आपण कर्ता बदलला, कर्म बदललं का? आंबा तसाच राहिला. बरोबर आहे की नाही? मग आता आपण काय करूया? कर्म चेंज करूया. आपण काय करूया? आता चिंच घेऊया. आंब्याच्या ऐवजी काय घेतलं? चिंच घेतलं. मग चिंच गेल्यावर वाक्य काय तयार होईल? मुलीने चिंच खाल्ली. बरोबर आहे की नाही? आता मुलांनी चिंच हल्ली खाल्ली. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिथे काय झालं? चिंचा, मुलांनी चिंचा खाल्ल्या. अशा पद्धतीने म्हणजे आंबाऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर कर्म बदललं तर क्रियापदामध्ये बदल होत असेल त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. याचा अर्थ कर्त्याऐवजी कर्माच्या लिंगवचनात बदल झाला तर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोग कसा ओळखावा? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते, कर्ता प्रथमांत कधीच नसतो. म्हणजे मी, तू, तो असं राहणार नाही. आता ती गाणे म्हणते असं नाही राहणार. तिने गाणे म्हटले. मग तिने, ने शब्द आला, नेशी नीशी. हे बघा, हा चार्ट पाठ पाहिजे आपला तर उपयोगी आहे, नाही तर किती सांगितलं मी तोंड फोडून काही उपयोग होणार नाही. हे बघा इथे तृतीयामध्ये काय आहे? नेशी नीशी, मुलाने मुलाशी. मग तिथे नुसतं मुलाने मुलाशी नाही येणार, वेगवेगळे शब्द प्रयोग येऊ शकतात. म्हणून आपल्याला प्रत्यय पाठ पाहिजे तर खऱ्या अर्थाने हा प्रयोग, हा प्रकार समजणार आहे. त्यानंतर पुढे आहे तिने गाणे म्हटले. मग तिने हे तृतीयांत आलं. बरोबर आहे? मग करता, करता समजा हा जर कर्तरी प्रयोग राहिला असता तर तिने हा शब्द आलाच नसता, ती शब्द आला असता. इथे तिने आलेला आहे. आणि गाणे हे प्रथमांत आहे. मला हा डोंगर चढवतो. आता मला हा डोंगर चढवतो, कर्ता हा चतुर्थांत आहे. सलाते सला नाते, म या शब्दाला ला लागलेला आहे बघा. रामाच्याने काम करवते, सविकर्णी तृतीयांत त्याला म्हणतात. मांजराकडून उंदीर मारला गेला. आता कर्ता हा शब्दयोगी अव्ययामध्ये आहे. कडून, कडून हा प्रयोग त्याला लागलेला आहे. अशा पद्धतीने वरील वाक्यांमध्ये प्रयोग कर्मणी असला तरी त्याचे विविध प्रकार आहेत.
आता याच्या कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. पहिला आहे प्रधान कर्तृत्व कर्मणी. या प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग वचनुसार बदलत असले तरी कर्ता हाच प्रधान असतो. म्हणजे प्रयोग कर्मणी असून सुद्धा महत्व हे कर्त्याला असते. तिने गाणे म्हटले, मला डोंगर चढवतो, याला म्हणतात प्रधान कर्तृत्व कर्मणी, ज्याच्यामध्ये कर्त्याला महत्व प्राप्त होतं. गाणे कोणी म्हटले? तिने. डोंगर कोण चढवतो? तो, म्हणजे मला चढवतो, म्हणजे मी, हा काय झालो? प्रधान कर्तृत्व कर्मणी झालो. त्यानंतर पुढे आहे शक्य कर्मणी. शक्य कर्मणी अतिशय सोपे आहे. जिथे करवते, बसवते, पळवते, रडवते, बोलवते असे जर शब्द आले तर डोळे लावून लिहून टाकायचं. शक्य कर्मणी प्रयोग. रामाच्याने काम करवते, आईला आता जिना चढवते, असे जेव्हा वाक्य येतात, रामाला डोंगर चढवते असे जर वाक्य आले तर शक्य कर्मणी प्रयोग. नंतर आहे प्राचीन पुरुष कर्मणी प्रयोग. प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे जर वाक्य आले तर ते कर्मणी प्रयोगाचे. तुम्हाला एखादं वाक्य संस्कृत मध्ये लिहिल्यासारखं वाटत असेल तर त्याला म्हणायचं तुम्ही खऱ्या अर्थाने प्राचीन किंवा पुरुष कर्मणी. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने, नळे इंद्राशी असे बोली जेले, जो जी कीजे परमार्थ लाहो, द्विजी निशिदा पासव म्हणी जेलो. या पद्धतीने असे जर तुम्हाला थोडं अवघड अवघड शब्द आले तर त्याला म्हणायचं प्राचीन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये समाप्ती दाखवलेली असते. एखादी कृती म्हणजे त्याची गोष्ट लिहून झाले, त्याचे जेवण करून झाले, त्याचा डोंगर चढून झाला, बरोबर की नाही, त्याचे लेक्चर घेऊन झाले, तिने लेक्चर ऐकून घेतले, असे वाक्य आले तर इथे समाप्ती होत असते. या वाक्यात करता त्याच्या श्रेष्ठ विभक्तीत आहे, लिहून झाली, या संयुक्त क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित केलेला आहे. शेवटचा आहे नवीन कर्मणी व कर्मकर्तरी. राम रावणास मारतो, रावण रामाकडून मारला जातो. दोन्ही वाक्यांचा अर्थ एक जरी असला तरी याच्यामध्ये पहिल्या वाक्यात मारतो या क्रियापदाचा कर्ता राम असून रावण हे कर्म आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र रावण कर्ता आहे, म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म दुसऱ्या वाक्यात कर्ता बनले आहे व मूळच्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडले आहे. पहिल्या वाक्यात राम ह्या शब्दास प्राधान्य आहे, प्रयोग कर्तरी आहे, आणि दुसऱ्या वाक्यात रावण हा शब्दाला मूळ वाक्यात कर्म म्हणून प्राधान्य दिले आहे. मग या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे असे निर्विवाद म्हणता येईल का? तर नाही. इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रभावामुळे मराठीतही अशा प्रकारची वाक्यरचना होऊ लागली आहे. तरी सुद्धा याला कर्मकर्तरी प्रयोग म्हटलं जातं. तर कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आला आहे मराठीमध्ये, त्याला कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिपायाकडून चोर पकडला गेला. तर असे वाक्य आले तर समजायचं हे आहेत कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ, गाय गुराख्याकडून बांधली जाते, सरन्यायाधीशाकडून दंड करण्यात आला, सभेत पत्रके वाटली गेली, सर्वांवर कारवाई केली जाईल. तिसरा प्रकार आहे भाव्य प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भाव्य प्रयोग म्हणतात. मुलाने बैलास मारले, हे वाक्य सोपे असतात. याच्यामध्ये कसं आहे की कर्त्याला पण प्रत्यय असतं आणि कर्माला पण प्रत्यय असतं. आता मूल या शब्दाला ने म्हणजे तृतीय विभक्ती लागलेली आहे, बैलास द्वितीय विभक्ती लागलेली आहे, म्हणून अशा पद्धतीने असे वाक्य ओळखणं सोपं आहे. याच्यामध्ये पुढे आहे, या वाक्यातील कर्ताच्या आणि कर्माच्या लिंगवचनात बदल केला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. भाव्य प्रयोगात क्रियापदाचा जो भाव आहे असे आहे त्याला प्राधान्य असते. त्या मानाने कर्ता किंवा कर्म हे मात्र दोन्ही घेऊन असतात. रामाने रावणास मारले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, त्याने आता घरी जावे. या वाक्यापैकी पहिली दोन सकर्मक आहेत, पुढील वाक्य अकर्मक आहे. भाव्य प्रयोगाचे भाव्य प्रयोग, सकर्मक भाव्य प्रयोग व अकर्मक भाव्य प्रयोग असे दोन प्रकार आहेत. आता भाव्य प्रयोग कसा ओळखायचा? कर्ता तृतीयांत व चतुर्थांत असतो.
कर्म असल्यास ते द्वितीय विभक्तीमध्ये असते. अकर्मक भाव्यप्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते आणि शक्यार्थक क्रियापदांचा भाव्यप्रयोगात उपयोग होतो. म्हणजे शक्यता वर्तवली जाते. मला आज मळमळते याला भाव कर्तरी प्रयोग म्हणतात. त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले. आज सारखे गडगडते. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. असे वाक्य आले तर याच्यामध्ये एक भाव व्यक्त केलेला आहे म्हणून भाव कर्तरी प्रयोग आहे. वरील वाक्यांमध्ये क्रियापदांना कर्ते असे नाही. सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आहेत. सांजावले, गडगडते, उजाडले असे शब्द आहेत. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भाव कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आणि पुढचा आहे चौथा एक प्रकार आहे. मुख्य तीनच प्रकार आहेत. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे मिश्र किंवा संकर प्रयोग. मराठीत प्रमुख 3 प्रयोग असले तरी बोलताना आपण एकाच वाक्यात 2 वेगळे प्रयोग वापरतो. त्याला मिश्र किंवा संकर प्रयोग बनलेले आहेत. कर्तृ कर्म संकर. तू मला पुस्तक दिले. कर्मणी प्रयोग तू मला पुस्तक दिलेस. बघा फक्त स हे प्रत्यय लागलं तर त्याला म्हणतात कर्तरी व कर्मणी प्रयोग. म्हणजे जिथे कर्ता पण आहे आणि कर्मणी पण आहे. वरील वाक्यापैकी पहिल्या वाक्यात निर्विवादपणे कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात पुस्तक या कर्माचे पुस्तके असे वचन बदलल्यास दिलीस असे क्रियापद बदलेल. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथे तू मला पुस्तक दिले, तू मला पुस्तक दिलेस. तर पुस्तके शब्द लावला तर दिलीस होईल. त्यावरून तो कर्मणी प्रयोग आहे. मात्र तू या कर्त्याचे वचन बदलून तुम्ही घेतल्यास तुम्ही मला पुस्तक दिलेत असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापद दिलेस हे कर्त्याप्रमाणे देखील बदलते, त्यामुळे त्याला कर्तरी प्रयोग म्हणता येईल. त्यामुळेच तू मला पुस्तक दिलेस या वाक्यात कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही छटा आढळतात म्हणून याला कर्तृ कर्म संकर म्हणतात. तू कविता म्हटलीस, तुम्ही कामे केलीत, तू लाडू खाल्लास. आता कर्म भाव संकर म्हणजे 2 प्रयोग. एक तर कर्मणी पण असेल आणि भावे पण असेल. या 2 छटा जेव्हा दिसतात. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. तर या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात कर्ता तृतीयांत आहे. निशी निहीशी तृतीय विभक्तीमध्ये आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. मुलाला या कर्माचे लिंग वचन बदलल्यास मुलीला शाळेत घातली, मुलांना शाळेत घातले अशी रूपे होतील. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप देखील बदलते म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात घातले क्रियापद कर्माच्या लिंगवचन प्रमाणे बदलते म्हणून हा देखील कर्मणी प्रयोग आहे. शिवाय कर्ता तृतीयांत आहे, कर्म द्वितीयांत आहे. आता कर्ता तृतीयांत म्हणजे नी, वडिलांनी. कर्म द्वितीयांत म्हणजे ला, प्रत्यय ला लागले. आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचन आहे म्हणजेच भावे प्रयोगाची देखील छटा यामध्ये दिसते. म्हणून वडिलांनी मुलाला शाळेत घातले या वाक्यामध्ये कर्मणी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा आहेत म्हणून त्याला कर्म भाव संकर म्हणतात. आईने मुलाला निजवले, मी त्याला मुंबईस धाडले. शेवटचा आहे कर्तृभाव संकर. आता कर्तरी आणि भावे प्रयोग. वरीलपैकी पहिल्या वाक्यात जर निर्विवादपणे भावे प्रयोग आहे पण दुसऱ्या वाक्यात तू घरी जायचे होतेस भावे प्रयोगाची व कर्तरी प्रयोगाची छटा आहे, अशा दोन्ही छटा एकत्र आल्या तर त्यास कर्तृ भाव संकर प्रयोग असे म्हणतात. तू गाईला घालविलेस, तू मला वाचविलेस. तर अशा पद्धतीने हा प्रयोग नावाचा प्रकार आहे. अवघड नाही पण तुम्ही याची जर प्रॅक्टिस केली तर तो हा प्रकार अतिशय सोपा आहे. त्यामुळे कोणालाही ते अवघड जाणार नाही. या पद्धतीने आज आपण मराठी आणि खऱ्या अर्थाने मराठी आणि मानसशास्त्राचा भाग आता बघितलेला आहे. आता आपण प्रयोग वगैरे हा प्रकार बघितलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जे बघायचं आहे ते नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. उद्या पण लेक्चर होणार नाही. आज आपण 2 तास लेक्चर घेतलं. 18 तारीख बुधवारी लेक्चर होणार आहे. आता सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालात. सगळ्यांचे आभार. सगळ्यांना धुलीवंदनाच्या आणि होळीच्या दिल्याच होत्या धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर तुम्हाला. थँक्यू सर, तुम्हाला पण शुभेच्छा.